अनेक वर्षापासून बऱ्याच वर्षाची आपली परंपरा चालू आहे. त्या अनेक वर्षापासून चालू असलेला हा आपला गोकुळाष्टमीच्या पर्वकाळाच्या निमित्ताने संपन्न होत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह ज्ञान यज्ञ सोहळा. आपलं नाव बरोबर खूप भाग्यवान. तर का तर संपूर्ण जेवढे वारकरी पांडुरंग परमात्म्याकडे जातात, पंढरीचे जे वारकरी आहेत, काही वारकरी या परिसरातून मराठवाडा असो, विदर्भ असो, मध्य प्रदेश असो का खानदेश असो, या परिसरातून येणारे सर्व जेवढे भाविक भक्त आहेत, मुक्ताबाईच्या सर्व भाविक भक्तांना घेऊन मुक्ताईचा प्रवास पंढरीच्या दिशेने वाटचाल करत असताना सर्वांच्या मुक्कामाचं उपांत्य गाव म्हणजे आपलं आष्टी गाव. आणि सर्व वारकऱ्यांविषयी एक अंतःकरणामध्ये अत्यंत शुद्ध प्रेम भाव वारकऱ्यांविषयी बाळगणारा आपलं आष्टी गाव. आणि त्यात विशेष मुक्ताबाईवर तर आपल्या आष्टीवासीयांचं खूप प्रेम आहे. मुक्ताबाई प्रेमाचं दैवत आहे आणि पांडुरंगाला देखील प्रेम देणार दैवत मुक्ताबाई असल्यामुळं त्या मुक्ताबाईवरती आपल्या आष्टीवासीयांचं सर्वांचं प्रेम आहे. आणि मुक्ताबाईमुळंच आपल्या आष्टी गावामध्ये बऱ्याच वर्षापासून हा येण्याचा योग आणि ज्यांच्या संगतीत, ज्यांच्या मार्गदर्शनात माझ्या जीवनाची पारमार्थिक वाटचाल आनंदीवर्ण परत आल्यानंतर ज्यांची संगती मला झाली आणि परमार्थ माझ्या जीवनामध्ये घडतोय, ते आमचे परम आदरणीय वंदनीय पालखी सोहळा प्रमुख आदरणीय गुरुवर्य आमचे महाराज ते या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. तुम्ही समोर बसा. तुम्ही बसले म्हणजे आम्हाला बरं वाटते. थोडंसं पहिलं तर म्हटलं तुमच्या समोर काय बोला, पण तरी महाराजांचं मोठं असतं. आणि या ठिकाणी महाराजांच्या आज्ञेने समस्त आष्टीवासीयांच्या प्रेमास्तव ही असणारी सेवा माझ्या वाट्याला प्राप्त झाली. आणि महाराजांच्या संगतीतच परमार्थाची वाटचाल घडत असताना आई साहेबांच्या सोहळ्या समवेत आपल्या आष्टीमध्ये येण्याचा बऱ्याच वेळेस योग याला बऱ्याच वेळेस हनुमंतरायाच्या समोर पालखी सोहळ्यामध्ये एक दोन वेळेस सेवेचा देखील महाराजांच्या आज्ञेने योग आलाय. आणि त्याच आई साहेबांच्या प्रेमास्तव आई साहेबांच्या कृपेने या ठिकाणी आपला सर्वांचा हा योग आणि या पवित्र पर्व काळाच्या सोहळ्यामध्ये आजची असणारी पहिल्या दिवसाची प्रथम दिवसाची सेवा आपण समस्त आयोजक संयोजन करणारी मंडळी आहे. समस्त ग्रामस्थ भाविक भक्त, भक्तिमती माता, भक्तिमती पिता, आबाळ वृद्ध, सर्व गावातील असणारे टाळकरी मंडळी, परिसरातील असणारे पंचकोशीतील सर्व भाविक भक्त आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या प्रेमास्तव ही आजची असणारी कीर्तनमूर्ती सेवा आमच्या नितांत प्रेम करणारे आपल्याच गावातील भूदेव आमचे परमादरणीय काका तसेच आमचे सचिन महाराज यांच्या प्रेमास्तव ही सेवा माझ्या वाट्याला प्राप्त झाली. पहिला दिवस असला तर थोडीशी गर्दी कमीच असते, कारण लोकांना वाटतं अजून सप्ताहाला सुरुवात झाली. परंतु आपल्या गावात पहिला दिवस म्हटल्यानंतर एवढं सुंदर नियोजन, एवढे
सुंदर टाळकरी मंडळी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, हे बराबर अष्टमीच्या सप्ताहाचं वैभव आहे. विठ्ठल विठ्ठल संहार करण्याकरता आणि भक्ताचं रक्षण करण्याकरता परित्राणाय साधूनां विनाशाय च धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परमात्मा या भूतलावरती अवतार घेत असतात. द्वापार युगामध्ये देखील परिस्थिती हीच होती आणि भगवंताच्या अवताराची गरज नसली म्हणून भगवान परमात्म्याने या भूतलावर या पवित्र तिथीला परमात्मा आपल्या संपूर्ण ऐश्वर्यासह संपूर्ण तेजासह अवतार घेऊन प्रकट झाले. भगवंताचा हा जो कृष्ण अवतार आहे ना, हा परिपूर्ण अवतार आहे. कर्मसंहितेमध्ये अवताराचे प्रकार सांगितलेले अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्ण. काही अवतार अंश रूपाने होते, काही अंशांश कला अवतार आहे, काही आवेश अवतार आहे, पूर्ण अवतार आहे राम आणि परिपूर्ण अवतार जो आहे आमच्या भगवान कृष्ण परमात्मा. भगवान कृष्ण परमात्म्याचं भागवतामध्ये वर्णन केलं की परमात्म्याने आपलं कार्य केलं. 125 वर्ष भूतलावर राहिले आणि अवतार कार्य संपूर्ण परमात्मा धामाला निघून गेले. पण पद्मपुराण आमचे संत सांगतात परमात्मा नीट धामाला नाही गेले तर भगवान परमात्मा संपूर्ण द्वारकेचं वैभव घेऊन कुंडली राया करता ज्या भूमीत आले ती आपली पावनभूमी. महाराज वर्णन करतात द्वारकेची सकळ संपदा घेऊनी, संपदा घेऊनी. द्वारकेची जेवढी संपदा होती भगवंताने द्वारका बुडवली हे मान्य आहे, पण ते द्वारकेचं जेवढं वैभव होतं ते वैभव घेऊन पांडुरंग परमात्मा या पंढरी क्षेत्रामध्ये आले. हे सर्व आपल्याला इतिहास 28 युगाचा इतिहास आहे आपल्या भूमीचा. सर्व संतांनी वर्णन केलंय. 28 युगापासून जे मागचं 28वे युग म्हणजे 7वी चौकडी. आता 4 युगाचं वर्णन आहे आपल्या भागवतामध्ये. कृत, त्रेता, द्वापार, कली. त्याच्यामध्ये कलियुगाचे 4,32,000 वर्ष, द्वापार युगाचे 8,64,000 वर्ष, त्रेता युगाचे 12,96,000 वर्ष आणि कृत युगाचे 17,28,000 वर्ष. या 4 युगाचे काय होते? एक महायुग म्हणजे चौकडी. त्या आमच्याकडे काही चौकड्या लावतात, तुमच्याकडे नसेल ते बंदी लावायची चौकडी नाही. ही 4 महायुगाची एक चौकडी आणि असे 28 युग म्हणजे 7 चौकड्या आधी भगवंताने ज्या द्वापार अवतार घेतला या युगात परमात्मा इथं आले. इथं येऊन या भूमीला पाहून बघतो कसे आले. आता तो इतका मोठा इतिहास आहे तो एवढाच सांगत बसतो पद्मपुराणातला, तर यात संपूर्ण कीर्तन मिळाला. म्हणून भगवान परमात्मा महाराज सांगतात पुंडलिक रायाच्या भक्ती करतात, पुंडलिक रायाचा भाव आणि या भूमीला पावन करण्याकरता, तुम्हाला आम्हाला दर्शन देऊन सर्व दुःखातून मुक्त करण्याकरता भगवान परमात्मा पुंडलिक रायाकरता गोकुळाहून इथं आले. महाराज सांगतात पुंडलिकाच्या